हे बघा, हे तुम्हाला एक मी दाखवायले. आपण जे बेसनामध्ये कांद्याची पात खातो, आपण मुगाच्या डाळीमध्ये कांद्याची पात खातो, आपल्याला ही आवडती ना ताजी ताजी. हे बघा, ह्याला काही एक नाही बरं का. हे बघा, मातीमध्ये टाकलेलं आहे मी. हे आपलं बघा, हे सिमेंटची थैली आहे आणि हे मातीमध्ये मी कांदे लावलेले तर जे आपल्या कांद्याला मोड फुटतात ना, आणि तसे मी कांदे लावलेले तर बघा, एवढी गच्च पात झाली ना ती, म्हणजे पाहूनच असं वाटायलं की आता ताजी ताजी नेऊन मी भाजी याची करू काय, की जसं का आपण अंडा भुर्जी करू किंवा मुगाची डाळीमध्ये करू किंवा आपण बेसनामध्ये पात टाकतो. अतिशय सुंदर आणि कवळी पातनं बघा किती छान वाटते ना, आणि खायला पण एवढं मस्त लागते ना पात, की म्हणजे ताजी पात कुठून ये, आपण बाजारातून आणतो तर ते तरी थोडंसं शिळ वगैरे असते. पण असं बघा ना तुम्ही, कोशिश करायला काही हरकत नाही हो. कोशिश करणं आणि बिना खताचं खाणं खूपच मजा वाटते. एकदा चव तर घेऊन बघा.